उरुळी कांचन ते शिंदवणे मार्गे जेजुरी रस्त्यावरील जय मल्हार पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली आहे। त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। 4 जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र 1 जण फरार आहे। उरुळी कांचन ते शिंदवणे मार्ग जेजुरी रस्त्यावरील जय मल्हार पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली आहे। शुभम उर्फ सोन्या कैलास कामठे हा या टोळीचा प्रमुख असून पोलिसांनी त्याच्यासह अक्षय उत्तम कांबळे, प्रेम उर्फ प्रीतम सुनील सुतार आणि आकाश प्रकाश काकडे या तिघांना ताब्यात घेतलाय। त्यांचा 5वा हातीदार ऋषिकेश पवार हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झालाय। पोलिसांनी त्यांच्याकडून लोखंडी कोयता, बेसबॉलचे दांडके, 1 गावठी पिस्तूल, 4 राऊंड सुती दोरी आणि मिरची जप्त केली आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी शुभम कामटे, आकाश काकडे आणि प्रेम सुतार यांच्यावरती हडपसर पोलीस ठाण्यामध्ये, तर शुभम आणि अक्षय कांबळे यांच्यावरती लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, मारामारी आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। तसेच प्रेम सुतार याच्यावर वडगाव, मावळ आणि चाकण या 2 ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील शिंदवणे गावाच्या हद्दीमधील जय मल्हार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी शुभम कामटे आणि त्याचे साथीदार येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली। त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नन्नवरे, पोलीस नाईक समीर चमनशेख, रॉकी देवकाते, सागर कडू या सर्वांनी खाजगी वाहनामधून शिंदवणे घाटाच्या परिसरामध्ये आरोपींच्या विरोधात सापळा रचला। 3:15 वाजण्याच्या सुमारास वरील सर्व आरोपी दुचाकीवरून जेजुरीच्या बाजूने शिंदवणे घाट उतरून खाली आले। त्याचवेळी 3 पैकी 2 दुचाकीवरील शुभम कामटे, अक्षय कांबळे, प्रेम सुतार आणि आकाश काकडे या 4घांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तर 3ऱ्या दुचाकीवरील ऋषिकेश पवार हा डोंगराच्या माथ्याचा आधार घेऊन फरार झालाय। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्यासाठी ते जात होते अशी कबुली त्यांनी दिली आहे। लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिंदवणे घाटातून उरुळी कांचनकडे आणि या परिसरामध्ये काही गुन्हेगार येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे API ढवाण, PSI ननावरे आणि त्यांच्या स्टाफला मिळालेली असताना त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्यातील 4 आरोपींना तात्काळ अटक केली। त्यांच्याकडून दरोड्याच्या तयारीत असलेलं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आणखी 1 आरोपी अटक करण्यात आला। या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे पूर्वी त्यांच्यावरती 2पेक्षा जास्त गुन्हे आहेत अशा गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांच्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी करून आरोपींना अटक करून चांगली कामगिरी केलेली आहे। या एकूण 5 आरोपींपैकी 2 आरोपींना पुणे शहर पोलिसांनी तडीपार केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यातील 2 आरोपी गंभीर गुन्ह्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशनला वॉन्टेड असलेले सुद्धा आरोपी आहेत, त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।